कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। रोहा येथे माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न। रोहा परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा 50 खाटांच्या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडला। या रुग्णालयाच्या माध्यमातून रोहेकरांना अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय आता सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले असून रोहा आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत। या रुग्णालयात ICU व ट्रॉमा केअर युनिट, 24 तास आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स तसेच हृदयरोग, मेंदूविकार, कर्करोग उपचार, किडनी स्टोन लेझर शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ सेवा, हाडांचे व मणक्याचे शस्त्रक्रिया विभाग, नेत्ररोग उपचार, डायलिसिस, सोनोग्राफी, एक्स-रे इत्यादी उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत। सदरच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, माजी आमदार श्री अनिकेत तटकरे, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डॉक्टर निशिकांत पाटील सिव्हिल सर्जन, डॉक्टर मनीष विखे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी, डॉक्टर तन्वी पंदारे, डॉक्टर रोहन पंदारे, डॉक्टर राजेश टेलर होते। या उद्घाटन सोहळ्यात सौ वरदा सुनील तटकरे, माननीय सौ वेदांती तटकरे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। के न्यूज साठी प्रतिनिधी शाहनवाज मुकादम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।